नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहितीच आहे, आपण प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो आणि ह्या महिन्याचा आपला व्हिडिओ आहे की लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. घर भाड्याने देताना लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट करायचं की नाही, ते रजिस्टर करायचं की नाही, आणि समजा नाही केलं तर घरमालकाला आणि सोसायटीला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परस्परांना इकडे आमंत्रित केलेलं आहे. तर मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परस्परांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. रादर फ्लॅट ज्यावेळेला आपण सबलेट करतो हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यावेळेला मेंबरनी काय काळजी घ्यावी ह्या संदर्भात आपण आज थोडंसं डिस्कशन करणार आहोत. मग अगोदर आपण ऑलरेडी असा एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये बायलॉ नंबर 43चा आपण पुरेपूर विश्लेषण केलेलं आहे की ज्या वेळेला आपण फ्लॅट सबलेट करतो त्यावेळेला सोसायटीच्या NOCची गरज आहे का, आणि ह्या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. बायलॉ नंबर 43 सांगतो की सोसायटीच्या NOCची गरज नाही आहे, पण सोसायटीला इंटिमेशन करणं गरजेचं आहे. 8 days बिफोर इंटिमेशन करणं गरजेचं आहे. या इंटिमेशन बरोबर आपल्याला लिव्ह अँड लायसन्सची ॲग्रीमेंटची कॉपी, पोलीस व्हेरिफिकेशनची कॉपी ही देखील सोसायटीला सबमिट करणं गरजेचं आहे. कारण कुठला व्यक्ती सोसायटीमध्ये राहत आहे त्याचे डिटेल्स आपल्याला अलॉंग विथ दॅट लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे आपल्याला जसं पोलिसांना आपल्याला कळवायचं आहे तसंच आपल्याला सोसायटीला कळवणं देखील अनिवार्य आहे. हे नाही केलं तर दॅट इज वन ऑफ द ग्राउंड फॉर डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम कंटेस्टिंग द इलेक्शन्स. ज्यावेळेला कमिटी मेंबरचे इलेक्शन्स होतात त्यावेळेला हा ग्राउंड वापरून सोसायटी जी आहे ती तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकते फ्रॉम कंटेस्टिंग द इलेक्शन. यू कॅन वोट इन द इलेक्शन बट यू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. त्यामुळे तो जो प्रोव्हिजन आहे ती आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. अगोदरचा व्हिडिओ देखील तुम्ही त्याच्यामध्ये रेफर करू शकता. बरं, मग लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट कसं असावं तर त्याची प्रोव्हिजन थोडीशी आपण पाहून घेऊ. बऱ्याच वेळेला अंडरस्टँडिंग आहे लोकांमध्ये किंवा मिसकन्सेप्शन घेऊन आलेले आहेत की ते सेक्शन 6 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे की द प्रोव्हिजन्स जर आपण 1 वर्षाच्या आतमधलं ॲग्रीमेंट केलं तर स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजचा आपल्याला इथे लागू पडणार नाही. तर ती प्रोव्हिजन्स त्या लोकांनी इकडे इन्कॉर्पोरेट करून सांगितलेलं आहे की लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट तुम्ही 11 महिन्याचं करा. तर असं काहीही कुठेही दिलेलं नाही आहे. रादर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट ज्यावेळेला आपण एक्झिक्यूट करतो तर त्याचा पिरियड किती असावा तर तो पिरियड अप टू 60 monthsपर्यंत आपण करू शकतो. 60 monthsच्या वरती जर आपण ॲग्रीमेंट करणार असू तर त्याला आपण लीज असं संबोधतो, त्याला आपण लिव्ह अँड लायसन्स असं संबोधत नाही. म्हणून लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंटचा मॅक्सिमम कालावधी जो आहे तो 60 monthsपर्यंत आपण ॲग्रीमेंट करू शकतो. 60 monthsच्या आतमध्ये कितीही कालावधीमध्ये तुम्ही ॲग्रीमेंट जर केलं म्हणजे 11 महिने करत, 10 महिने केलं किंवा 60 monthsचं केलं, ॲग्रीमेंटला रजिस्टर्ड करणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे तुम्हाला ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करणं. रजिस्टर्ड नाही केलं तर किंवा रजिस्टर्ड करावं अशी ही प्रोव्हिजन्स कुठे दिलेली आहे तर ती प्रोव्हिजन दिलेली आहे सेक्शन 55 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. तुम्ही ते गुगलवरतीही चेक करू शकता. सेक्शन 55 मध्ये सबक्लॉज 1 मध्ये सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की एनी ॲग्रीमेंट बिटवीन द लँडलॉर्ड ऑर द टेनंट ऑर द लायसन्सी, म्हणजे लँडलॉर्ड आणि लायसन्सी किंवा मेंबर आणि लायसन्सी बरोबर जे पण ॲग्रीमेंट केलं असेल तर ते ॲग्रीमेंट शुड बी इन रायटिंग अँड शुड बी रजिस्टर्ड ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908. म्हणजे ॲग्रीमेंट शुड बी इन रायटिंग अँड इट शुड बी रजिस्टर्ड असं सेक्शन 55चा सबक्लॉज 1 सांगतो. मग ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करण्याची जबाबदारी कोणाची तर ते सेक्शन 55 सबक्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे. द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंडक्टिंग ऑफ एक्झिक्युटिंग दिस ॲग्रीमेंट अँड गेटिंग इट रजिस्टर्ड इज ऑन द लँडलॉर्ड. म्हणजे मेंबरची जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे की ते जे लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट आहे त्याला रजिस्टर्ड करणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. ह्याची जी मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे ती लँडलॉर्डच्या म्हणजे मेंबरच्या खांद्यांवरती वेस्ट करते, मेंबरची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जर समजा ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर त्याच सबक्लॉज 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की देन द कंटेन्शन्स ऑफ द टेनेंट म्हणजे जो तिथे राहतो दॅट विल प्रिवेल.
त्याचं जे लँडलॉर्ड आणि टेनंटचं रिलेशन आहे ते जे टेनंट कोर्टाला सांगेल ते प्रिव्हेल करेल अनलेस प्रूव्ड अदरवाईज. मग प्लेंटिफला एव्हिडन्स ॲड्यूस करता येणार नाहीत ते कॉन्ट्राव्हिन करण्यासाठी, आणि मग टेनंट्स जे कंटेन्शन बोलेल ते ग्राह्य धरलं जाईल असं सेक्शन 55 सबक्लॉज 2 सांगतो. सेक्शन 55 सबक्लॉज 3 सांगतो की जर ते प्रोव्हिजन्स तुम्ही कॉन्ट्राव्हेन केले, म्हणजे सेक्शन 55 सबक्लॉज 1-2 मधले प्रोव्हिजन्स जर तुम्ही कॉन्ट्राव्हेन केलेत, जर लँडलॉर्डनी किंवा मेंबरनी ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर त्याचे कॉन्ट्राव्हेन्शनचे प्रोव्हिजन्स, त्याचे इम्प्रिझनमेंट काय आहे किंवा फाईन काय आहे, तर इम्प्रिझनमेंट अप टू 3 months आहे, और फाईन विच मे एक्सटेंड टू ₹5,000 और बोथ. असे दोन्ही जे प्रोव्हिजन्स आहेत, पिनलाइज प्रोव्हिजन्स जे आहेत ते मेंबरवरती किंवा लँडलॉर्डवरती येऊ शकतात. म्हणून आपल्याला खातीर जमादारी करायची आहे की तुम्ही ॲग्रीमेंट जे आहात ते कंपल्सरी रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. आपल्याकडे अजून एक प्रोव्हिजन आहे सेक्शन 107 मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या. सेक्शन 107 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये लीजची प्रोव्हिजन आहे, आणि तिकडे असं सांगितलेलं आहे की जर इयर टू इयर लीज असेल तर तुम्ही फक्त रजिस्टर्ड करावं, जर मंथ टू मंथ लीज असेल तर ते रजिस्टर्ड करणं कंपल्सरी नाही आहे. ती प्रोव्हिजन देखील आपण इकडे आणलेली आहे, पण ती प्रोव्हिजन इथे ॲप्लिकेबल होत नाही, कारण आपण ॲग्रीमेंट करत आहोत लिव्ह अँड लायसन्सचं, आपण ॲग्रीमेंट लीजचं करत नाही आहे. म्हणून ती प्रोव्हिजन देखील इकडे मिक्सअप करायची नाही. ॲग्रीमेंट कितीही महिन्याचं असो, ॲग्रीमेंटला रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड करून आपल्याला आपल्या मेंबरशिप म्हणजे आपले ओनरशिप जे राईट्स आहेत ते आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत, आणि म्हणूनच ॲग्रीमेंट, लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करणं हे अनिवार्य आहे. तर अशा तऱ्हेने आपण हे थोडासा ब्रीफ पाहण्याचा प्रयत्न केला की लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट जो आहे ते रजिस्टर्ड करणं का गरजेचं आहे. त्याचे बेनिफिट्स दोघांवरतीही जातात. पहिलं बेनिफिट जातं मेंबरवरती, म्हणजे जो लँडलॉर्ड मेंबर, जो ओरिजिनल मेंबर आहे, जो आपली प्रेमाइसेस सबलेट करत आहे त्याच्यावरती बेनिफिट त्याला येतात, प्लस दुसरे बेनिफिट सोसायटीकडेही येतात. ज्या वेळेला असं ॲग्रीमेंट, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट तुम्ही सोसायटीला सुपूर्त करता त्यावेळेला सोसायटीमध्ये देखील त्यांचं प्रोटेक्शन येतं, कारण अल्टिमेटली आपण बघतो की सोसायटी इज द ओनर ऑफ द एंटायर प्रॉपर्टी, म्हणजे लँड अँड द बिल्डिंग वेस्ट ऑन द सोसायटी, ओनरशिप राईट्स वेस्ट ऑन द सोसायटी, यू आर ओनली अन अलॉटी. देअरफॉर सगळ्यांचे राईट्स प्रोटेक्ट करणं आणि एक हॅपी एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट जे आहे ते कंपल्सरी, मॅन्डेटरी रजिस्टर्ड करावं, हीच ह्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक केलेली तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.